कालभैरव जयंती करा हे उपाय, क्षणात नष्ट होतील शत्रू. कालभैरव जयंतीला कलाष्टमी असे म्हणतात आणि या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते. शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला हे नक्की उपाय करा. जर शत्रू तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतील आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने तुमच्यात अडथळा आणत असतील, तर काही कालभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करा. असे केल्याने शत्रूचे मनसुबे नष्ट होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. कालभैरव जयंती ही भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. बाबा कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो. 23 नोव्हेंबर रोजी बाबा कालभैरव यांची जयंती आहे. अशा स्थितीत जो कोणी या दिवशी संध्याकाळी त्याची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते. याशिवाय तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. मान्यतेनुसार कोणी तुमचा शत्रू असेल आणि तो शोध तुमच्या कामात अडथळा आणत असेल, तर या दिवशी पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो. याशिवाय तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जाणून बुजून कोणी शत्रू तुमच्यामध्ये अडथळा आणत असतील, तर हे उपाय करा. असे केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. कालभैरव जयंतीला हे उपाय करा. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी बाबा कालभैरव यांची जयंती आहे. बाबा कालभैरव हे गरीब आणि शोषितांचे रक्षक मानले जातात. अशा परिस्थितीत जर कोणी शत्रू तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल, तर तुम्ही या उपायांनी तुमच्या शत्रू दूर करू शकता. चला तर मग कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा. 1. कुत्र्याला रोटी खायला द्या. तुमचा शत्रू तुमच्यापासून दूर जावो असे वाटत असेल, तर कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या. असे केल्याने भैरवनाथ त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांची खूप प्रगती होते. 2. कालभैरव जयंतीनिमित्त गरीब लोक किंवा गरजू लोकांना उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करा. असे केल्याने बाबा कालभैरव प्रसन्न होतात. 3. तुम्ही सतत आजारी असाल, सतत आजाराने त्रास्त असाल आणि तुम्हाला आराम मिळवायचा असेल, तर कालभैरव जयंतीला इमरती अर्पण करा. असे केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतील. 4. कालभैरव जयंतीला काळ्या धाग्यात 5-7 लिंबाची माळ करून कालभैरवाला अर्पण करा. असे मानले जाते की या उपाय केल्याने शत्रूचा प्रत्येक बाधा नष्ट होतो. 5. कालभैरव जयंतीच्या दिवशी स्नान वगैरे करून शाम नग सम ओम महाकालभैरवाय नमः या मंत्राचा 5 वेळा रुद्राक्ष जप माळ करून जप करावा. यामुळे तुम्हाला शत्रूवर विजयाचे वरदान मिळेल आणि कोणताही शत्रू कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाही. 6. रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी जुईचे किंवा निळ्या रंगाचे फूल कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांना अर्पण करावे. हीच फूल त्यांना अतिप्रिय आहे. 7. ज्यांना अनाहत भीती वाटते, मानसिक तणाव सतत जाणवतो, अशा लोकांनी कालभैरव मंदिरात जाऊन कालभैरव जयंतीच्या दिवशी 1 नारळ आणून झोपतेवेळी तो आपल्या डोक्याजवळ ठेवावा. 8. विरोधकांवर विजय प्राप्त करण्यासाठी, शत्रू शांत होण्यासाठी कालभैरव उपासना कालभैरव जयंतीच्या दिवशी पासून सुरुवात करून पुढे चालू ठेवावी. त्यासाठी ओम कालभैरवाय नमः हा मंत्र रोज 108 वेळा जपावा. 9. ज्यांना डिप्रेशन वाटते, ज्यांना आत्मविश्वास कमी आहे असे जाणवते
अशा लोकांनी कालभैरव स्तोत्र रविवारपासून रोज म्हणावे. हा उपाय आपण कालभैरव जयंतीच्या दिवसापासून सुरुवात करावी. 10. कर्जमुक्तीपासून उपाय. आपण कालभैरव जयंतीच्या दिवसापासून काळे तिळाचे लाडू गोरगरिबांना दान करावे. हा उपाय आपल्याला कालभैरव जयंतीपासून सलग 21 दिवस करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू. धन्यवाद.